आवाज सर्वसामान्यांचा। खडाव तालुक्यातील पळसगाव येथे हरिबुवा मंदिरात पळसगाव आणि वडूज यांच्या संयुक्त विद्यमाने सहजयोग मार्गदर्शनाने हळदी कुंकू कार्यक्रम उत्साहात पार पडला। आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येक जण आपले जीवन तणावामध्ये जगत आहे आणि मनुष्य विसराळू होत चालले आहे। यासाठी परमपूज्य माताजी श्री निर्मला देवी प्रणित सहजयोग अनन्यसाधारण योग साधना अनुभूती घेण्याची गरज आहे। सहजयोग आजचा महायोग आहे। आज याची सर्वांना गरज आहे। या ध्यानामुळे मानसिक शारीरिक सगळ्या बाजूने समाधान लाभत आहे। सध्या आपण पाहतोय कुणाला काहींना काही गोष्टी मोठे आजार होत आहेत। त्यासाठी या ध्यानामुळे मानसिक समाधान मिळतेच, त्याचबरोबर शांतता सुख शांतीसाठी सहजयोग ध्यान जे आहे ते आज मितीला महत्त्वपूर्ण आहे। या अनुषंगाने पळसगाव येथे महिलांचा कार्यक्रम पार पाडण्यात आला। या सहजयोग हळदी कुंकू कार्यक्रमाला महिला वर्गाने चांगलीच उपस्थिती दर्शवली होती। आता सर्वांच्या माहितीकरिता सहजयोग सेंटर जनजागृती कार्यक्रम जर मंगळवारी 1:30 ते 4 वाजेपर्यंत हरिबुवा मंदिर पळसगाव खटाव तालुका येथे ठेवण्यात आला आहे। या कार्यक्रमाला कसं वाटलं तुम्हाला? काय म्हणजे जाणवलं? हां, काय काय बोध घेतला तुम्ही? काय म्हणजे काय विचार घेतले? काय समजलं तुम्हाला? काय आता सांगितलेलं समजलं. हां, सांगितलेलं समजलं की थोडंफार समजलं. काय समजलं? त्यात ना आता समजतं का एवढं? हां, समजलं थोडंफार. मी काय तुम्हाला म्हणजे जरा समाधान वाटलं? आत्मिक समाधान वाटलं? समाधान वाटलं का? ओके ओके. तर आता हे तुम्ही हे काय सहजयोग द्वारे स्वच्छ तंत्र जाणूया हे असा एक तुम्ही उपदेश देणारा कार्यक्रम तुम्ही राबवत आहे पळसगाव येथे। हे मंदिर कुठलं? हरिबुवा मंदिर. तर काय सांगाल इथं दोन गोष्टी? सहजयोग म्हणजे आजचा महायोग आहे आणि आजच्या काळामध्ये ह्याची खूप गरज आहे सगळ्यांनाच। अच्छा. लहान मुलापासून तो वयोवृद्धापर्यंत, कारण की ह्या ध्यानामुळे आता बाकीचे सगळेजण काही ना काही काय आहेच करतात, पण ह्या ध्यानामुळे आपला आध्यात्मिक उन्नती होते, आपल्याला मानसिक शारीरिकदृष्ट्या सगळ्या बाजूने समाधान लाभते। का तर ह्या ध्यानामुळे आपल्यामध्ये आत्ता जे बघतो आपण प्रत्येकाला काही ना काही, कोणाला आजार आहेत, छोटे मोठे आजार आहेत, तर त्याच्यातून आपल्याला ह्यात मुक्ती मिळते। म्हणजे त्यातून माणूस स्वतःला एक आनंदी हे करू शकतो कुठलाही विना रोगाचा। हे ध्यानामुळे माणसाला शारीरिक मानसिक समाधान तर मिळते, घरातली जी आहे ती शांतता सुख समृद्धी सगळ्या दृष्टीने आपल्याला ही सहजयोग ध्यान जे आहे ते महत्त्वपूर्ण आहे। आणि आता 7 ते 8 महिने झाले आम्ही इथं प्रचार प्रसार आधी झालेला आहे। पळसगावमध्ये आम्ही प्रचार प्रसार घेऊन इथं सेंटर सुरू केलं आहे। तर दर मंगळवारी ते सेंटर असतं, दुपारी 3 वाजता असतं। आणि आता हा आजचा जो कार्यक्रम आहे तो आम्ही हळदी कुंकू त्याच्याबरोबर जागृती, तो सगळ्या महिलांना कुंडलिनी शक्तीची जागृती आणि त्याच्याविषयी त्यांना माहिती की काय आहे कुंडलिनी शक्ती। तर ते आजचं कार्य आमचं त्या हळदी कुंकूच्या निमित्ताने आम्ही ते आज इथे आत्मसाक्षात्कार सगळ्यांना देण्याचा आज कार्यक्रम आम्ही ठेवला होता। आम्ही चालू आहे अजून 1:30 वाजल्यापासून ते 4:30 पर्यंत आहे। तर सगळ्यांना आम्ही त्यासाठी पत्रकं वगैरे वाटून सगळ्यांना पर्सनली जाऊन बोलून आम्ही ते सांगितलेलं सगळ्यांना। तर तशा बायका येतात, तसं आम्ही सगळ्यांना ते जागृत देऊन ध्यानाविषयी त्यांना आम्ही माहिती देत आहे सगळ्याविषयी। बरे, म्हणजे तुम्हाला हे का वाटलं म्हणजे असं पळसगावमध्ये असा म्हणजे कार्यक्रम घ्यावा असा? स्वतः मला अनुभव हा सहयोगाचा मला खूप चांगला अनुभव आलेला आहे। मला स्वतःला शारीरिक मानसिक खूप माझ्यामध्ये बदल घडलेले आहेत आणि तो स्वतः मी ह्या गावचीच आहे, पळसगावची। स्वतः मला ते आनंद मिळाल्यामुळे तो आनंद मला ह्या सगळ्यांना देण्याची इच्छा होती आणि श्री माताजींनी ते माझ्याकडून कार्य करून घेतलेलं। त्यांनी स्वतः मला ते दिले आणि त्यांनी माझ्याकडून ते करून घेण्यासाठी मला तसं ज्ञान दिलं त्यांनी त्याच्यामुळे मी ते ह्या गावामध्ये ते विचार केला की तो सगळ्यांनाच आम्ही छोटासा एक प्रयत्न करून बघितला की कसं कोणी येते, पण त्याला चांगल्या आम्हाला प्रतिसाद मिळाला आहे। त्याच्यामुळे ते सेंटरही सुरू होतं आणि आजचा हा प्रोग्रामही खूप चांगल्या पद्धतीने चालू आहे। ओके. आजकाल सगळ्यांनाच कसं आहे, डायव्हर्शन आहे खूप मोबाईलमुळे कसं होतं आहे आपला वेळ खूप वाया जातो। पण जेव्हा तुम्ही मेडिटेशन वगैरे करता तेव्हा तुम्हाला समजायला लागतं की तुमचा वेळ कुठे योग्य पद्धतीने वापरला गेला पाहिजे।
मुलांसाठी तर हे खूप महत्त्वाचं आहे, कारण ह्या मेडिटेशनद्वारे मुलांना संतुलन प्राप्त होतं. ते जे अभ्यास करतात ते थोड्या वेळामध्ये, म्हणजे कारण सर्वांनाच माहीत आहे अभ्यासासाठी मेडिटेशन करा हे प्रत्येकजण सांगतं, पण कसं करायचं हेच कोण सांगत नाही. पण ह्या मेडिटेशनद्वारे मुलांना अभ्यासामध्ये प्रगती होते. त्यांचे जे एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटी असते, स्पोर्ट्स म्हणा किंवा ड्रॉइंग कॉम्पिटिशन, सिंगिंग, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ते अजून इम्प्रूव्ह करू शकतात. त्यामुळे लहान मुलांनी आणि महिलांनी म्हणा, पुरुषांनी सर्व वयातल्या लोकांना करणं हे खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे सर्वांना शारीरिक मानसिक संतुलन प्राप्त होणार आहे. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.